ये बाळा, देवाला नमस्कार करशील? देवा, माझ्या लेकीची नातीची काळजी घेशील. कुठलंही संकट त्यांच्या उंबऱ्यापाशी पण येऊ देऊ नकोस. चला येऊ आता. अगं नाही नाही, थांब एक मिनिट, आले आले. आता काय राहिलं अगं आई? थांब जरा. हे घे. हा, यात पौष्टिक लाडू आहेत, अळीवाचे लाडू आहेत. रात्री दूध पिऊन झोपायचं, दुधात शतावरी घालायला विसरायचं नाही, मग शांत झोप लागेल. आणि इथला विचार करायचा नाही. आम्ही सगळे ठीक आहोत. तू फक्त स्वतःची आणि बाळाची काळजी घ्यायची. सिद्धू, तुझ्या विश्वासावर पाठवते हा, काही हायगाय केलेली चालणार नाहीये मला. हो काकू, अगं किती सूचना देणार आहेस तू? इतक्या सूचना देणार असशील तर आमच्यावर तू सुद्धा यायचं. चला चालणार आहे. बाबा काय झालं? तुम्ही इतके शांत शांत का आहात? बाबा हो, नका ना फार मनाला लावून घेऊ. आणि आम्ही काही फार लांब नाही चाललोय. तुम्ही म्हणाल तेव्हा आम्ही दोघी लगेच तुम्हाला भेटायला इकडे येणार. हो अगं माहितीये मला. आहो, आता जाता जाता पोरीला रडवणार आहात का? सॉरी. अगं असा कसा निरोप देईन मी भावनाला? स्वतःच्या घरी चालली आहे ती, हसत हसतच निरोप दिला पाहिजे. हे भावना, पण एक लक्षात ठेवायचं, मला फोन करायचा रोज, न चुकता रोज रात्री मला फोन करायचा. हो हो, नक्की करणार. आणि हे सिद्धू, अरे तुझ्यावर फार मोठी जबाबदारी आहे बाबा. माझ्या मुलीची आणि माझ्या नातीची, दोघींची जबाबदारी आहे तुझ्यावर. नीट सांभाळ रे दोघींना. नका काळजी करू का, तुम्हाला तक्रार द्यायला काही चान्सच नाही होणार. बरं चला, आता कोणी डोळ्यात पाणी आणू नका. हं? हो हो, सगळ्यांनी आपल्याची मुलीला हसून निरोप द्यायचा. तिकडे गेला हो, मला विसरायचं नाही हो. मी तर तुझी आत्या मामी आहे, त्यामुळे मला तर अजिबात विसरायचं नाहीस. वेंकी, ए जयंत पासून मी तुला आणि तुझ्या आईला वाचवू शकलो नाही. ए बँकी, तू स्वतःला दोषी धरू नकोस. कुणाच्याच हातात नव्हतं रे ते. आपल्या छकुलीला पण कळतं ते. रडू नको. भेंकी दादा, माझं बाळ खूप नशीबवान आहे. इतक्या सगळ्यांचं प्रेम मिळतंय त्याला. पण आता मी सगळ्यांनाच सांगते, कुणीच जयंतचा वागण्याचा दोष स्वतःवर घ्यायचा नाही आता, प्लीज. चला निघायचं का आता? घरी सुद्धा सगळे वाट बघतायत आणि आई महेशच्या फोनवरून सारखी कॉल करते. हो निघा निघा तुम्ही दोघे, नाही तर उशीर होईल तुम्हाला. बाबा एक मिनिट, भाजी हे घ्या. काय झालं? काय नाही, आलेच. मी पण आले. इथे काहीतरी द्यायचं असेल.
वहिनी आता हे काय तू दे आधी. हो ना ताई, हा तुझ्यासाठी गाऊन, फिडिंग गाऊन आहे. रात्री झोपताना तुला फीड करायचं असेल तर कम्फर्टेबल पडेल ना म्हणून. सिंचना अगं, खरंच खूप थँक्यू. आपल्या या छकुलीला या जगात यायची इतकी घाई झाली होती की माझं सगळं शॉपिंग करायचं बाकीच होतं. पण तू आठवणीने आणलंस, थँक्यू. भावना, हे माझ्याकडून स्वतः शिवली आहे बाळासाठी. रोज रात्री त्यातच झोपवतीला. कळलं काय छकुली? आता मऊ मऊ गोधडीत गुडूप झोपायचं आणि आईला सुद्धा झोपून द्यायचं. बरं चला आता खरंच निघतो. तर बाळ येतच राहणार इकडे, त्यामुळे बाकीच्या गिफ्ट पुढच्या वेळी द्या. पुढच्या वेळेस काहीतरी तरी उरवा. काका घेतो. नमस्कार. नाही नाही तू नको. अरे लाडच्या बाळ राहू दे रे. काहीतरी हो, चला सांभाळशील ना तिला. महेश, अरे काय रे, फोन केला होतास ना सिद्धूला? कुठपर्यंत आलेत? नाही हो, येणार आहे आता. मला फोन केलेला. ए, ते का आले 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 ए, आले. बाई वर काय सॉलिड वेलकम केलंय. बस काय, सिद्धू, भावना, वहिनी बाळातला तर अशी जंगी तयारी होणारच.